आणि मित्रांनो ये आणि मित्रांनो हॅलो मित्रांनो, हे बघा आमचे 2 फॅमिली वाढलेला आहे चुलीवरचे पोहे खायला. म्हणजे मी बोलावलं होता स्पेशल, कारण की मी पहिल्यांदा चुलीवर पोहे केलात. सांगतो ऐका, व्हिडिओ मधले रेग्युलर काय कंटेस्टंट नवनाथ आठवळे आणि कधीतरी व्हिडिओ मध्ये दिसणारे आमचे लता नानी. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आज आमच्या घरात भूकंप आलेला आहे, आफत आलेला आहे. तुम्हाला काय सांगाव मम्मी. मित्रांनो, आमचा गॅस संपलेला आहे, आता काय करावं. त्यामुळे आज आम्ही चुलीवरती स्वयंपाक करणार आहे. इकडं बघा, चुलीची तयारी झालेली आहे मित्रांनो. इकडं आहो सगळं तयारी केलेलं आहे मित्रांनो. सगळं म्हणजे चूल पेटवलेत, सगळं राडा सगळं आवरून मग मला बोलावले. ते जोपर्यंत आहो इथं साफसुथरा करत होते तेव्हा मी घरात होती. घरात देव पूजल्यानंतर सगळं भोपळा चिल्ली, भोपळ्याची भाजी करायची आज मला. तर भोपळा चिल्ली आणि बाकीचे काम मी घरातला आवरत होते आणि इकडं आहो आवरत होते. तर इकडं बघा, आज मला चुलीवरती स्वयंपाक करावं लागेल मम्मी. तर तुम्ही असेच व्हिडिओमध्ये बनवून आज. चला मी आज दाखवते कसं काय मी चुलीवरती स्वयंपाक करते. मित्रांनो, मला चुलावर स्वयंपाक करायला नाही येत, तरी जर आग जळत राहिलं ना तर मी स्वयंपाक करणार आहे, नाहीतर मला येणार नाही. फक्त मी चुलीवर बसून रडणार आहे मम्मी. ओ पाणी घेऊन या, चहामध्ये टाकायला, भाजीमध्ये. हा ना, धन्यवाद चूल पेटवून दिल्याबद्दल. आहेत की ना मित्रांनो. चला मग पटकन मग आज बनवायचं मित्रांनो. नाश्त्यामध्ये पोहा, चहा आणि भाजीमध्ये भोपळ्याची भाजी आणि चपाती करायचे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी मी चहा करणार आहे. आज चुलीवरचं चहा प्यायला भेटणार आहे मित्रांनो, खरंच. तर ह्याच्यात मी आता साखर टाकते मित्रांनो. चहा करायचा मस्तपैकी, चुलीवरचा चहा घ्यायचा आज. अद्रकवाली चहा करायचं मित्रांनो. अद्रकवाली चहा, अद्रक आणि इलायची दोन्ही आहे, तर दोन्ही चहामध्ये आज टाकणार आहे. तर मित्रांनो बघा, आता आला आणि इलायची कुटून टाकलेला आहे चहामध्ये. मस्तपैकी आता चहा उघडणार आहे. आणि इकडं माझे बघा मस्तपैकी चुली जाड लावलं तर मस्तपैकी आग जाळणार आहे मित्रांनो. काय काय सामान आहोने चिरलेला आहे. आहो चिरलेत हे का बा, कांदा, टॅमॅटो आणि शेंगदाणा आणलेला आहे आणि मिरची कापलेला आहे. एवढं म्हणजे पोहेसाठी. हे आम्ही पोहे बनवणार आज. तर पोहेसाठी तयारी झालेला आहे मित्रांनो. आणि इकडं आहे भोपळा, मी भोपळा चिरलेला आहे. भोपळ्याची भाजी करायची आणि हे तर टॅमॅटो टाकायचे. तर भोपळ्याची भाजी आणि चपाती करणार आहे. तर मित्रांनो, आज चुलीवरचे स्वयंपाक बनवणार म्हणजे खायला भेटणार आहे. चुलीवरचे स्वयंपाक एकच नंबर लागतात मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे, टेस्ट वेगळंच येतात. त्यामुळे आज चुलीवर. आणि आमचा गॅस रात्री संपलेला आहे मित्रांनो. त्यामुळे आहो म्हणले ते दुपारी किंवा संध्याकाळी गॅस भरून आणते, तोपर्यंत आजचे दिवस चुलीवर स्वयंपाक करा. हे बघा मित्रांनो, चहा एकदम मस्त उखडलेला आहे, गरमागरम चहा.
हे पळी ह्याच्यात ठेवलं ना तर चहा उतून येणार नाही, त्यामुळे मी हे पळी ठेवलेलं आहे ह्याच्यात. तर मित्रांनो, मला असं वाटतंय आज जेवढं मी पोहा नाही खाणार आहे तेवढं तर माझा हालत आणि कचुंबर निघणार आहे. खरंच लय हाय लागतंय, त्यामुळे मी मागं बसून याला हलवत आहे. आणि इकडं माझा पोहा तयार झालेला आहे. आता चहा गरम करायचे. मित्रांनो, पळी पण लय बारीक आहे, त्यामुळे ना हाताला भाजते, या चटका लागतो. मला उलताना नाही जमत, त्यामुळे मी बारकच घेतलेला आहे. चहा गरम करते ना. चहा ऊन पण लागत. ओ मम्मी, ओ मला माहिती आहे, जेव्हा मी चुलीवर स्वयंपाक करते ना मित्रांनो, तेव्हा मला आहे ना 4-5 जागे जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत माझे चांगला स्वयंपाक होत नाही. कस काय गरम झाला? नाही आता लगेच. कस काय लगेच? त्यामुळे मी घेतले ना पक्कड. आता असं कसं भाजायचे, भाजलं एकदा. काय हसताय? लाज वाटते का? लगेच जवळ यायला पाहिजे होतं. अरे बाबू कुठे भाजलं बाबू? व्हिडिओ. चला जाऊ द्या मित्रांनो. चला आता भूक लागलेला आहे. आधी पोट पूजा, मग बाकीच्या पेट पूजा. तर फायनली मित्रांनो, माझं पोहे जे बनवलेलं आहे मस्तपैकी तयार झालेलं आहे. आणि जेवढं पोहे बनवलं नाही तेवढं मी भाजलेलं आहे. खरं मम्मी खरं भाजलेलं आहे मित्रांनो. आणि इकडं हो बसलेला आहे पोहा खायला. आणि इकडं चहा. पोहे बनवलेत मित्रांनो, अजून खाल्लं नाहीत पण वासच असा येतो. लिंबू पिळू पिळू खाणार आहे. हे बघा लिंबू घेतले आणि मस्तपैकी पोहे बनवलेलं कळते लगेच. 1 मिनिट, लिंबू थोडंसं. आणि इकडं चहा बघा. मला तर 1 ग्लास चहा लागते मित्रांनो. हे माझं चहा आहे, याहोचं चहा आहे, पोरांचं चहा दूध.
आणि मित्रांनो, बसलेला माझा आहे. ताटलीतला चहा बघून मला आज आठवलं की मी अशीच मोठी ताटली घ्यायचो एक एवढी अशी, आणि त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 आणि मध्ये 6वा बटर ठेवून वरनं चहा वाटायचो आणि ते मी खायचो लहानपणी. लहानपणी एवढा असताना. एवढा असताना. तर या तुम्ही पण सर्वजण पोहे खायला मित्रांनो. मी विचारतो ना आधी कसं लागते सांग. छान. मी खात आता. खरंच मस्त लागतंय. चुलीवली काय चवय. आणि चहा सोबत आहे मित्रांनो. म्हणजे आता नाश्ता झाला तर जेवण केव्हा करायचे, जेवण नाही करायचे, उशीर झालाय ते मित्रांनो. खरं सांगू तर म्हणजे मला चुलीवर स्वयंपाक करायला येत नाही, त्यामुळे उशीर झाले ते. आणि आईला प्रॉब्लेम आहे आणि आई चहा पिऊन गेले ते कामाला. मग आम्ही तिघं चौघं बसून आता पोहे खाते. आणि मित्रांनो तुम्हाला दिसत एकदम मस्त मला येतं स्वयंपाक कराय. मस्त मस्त. या मस्त. शिकवले कोणी तुला? आप मग टीचर चांगला असल्यावर विद्यार्थी कसा पण तयार होतो माहिती का. टीचर चांगला असला ना ढच्या ढ विद्यार्थी तयार होतो माहिती का. खरंच बघ, मित्रांनो, लाडोचे अनुचे मॅडम किती भारी इथं आता कसे तयार झालेत. खरंच मित्रांनो आहो शिकवले ते मला जे काय आहे आहो शिकवलेलं आहे. आणि मित्रांनो अचानक गॅस संपले मित्रांनो आणि आहो म्हणले ते संध्याकाळी जाऊन गॅस आणते. आजच्या दिवस चुलीवर स्वयंपाक करावा लागेल. सकाळी मी 5:30ला उठली होती मित्रांनो. गरम पाणी लावलं आंघोळ करायला आणि गरम पाणी ठेवून परत मी कवा झोपलं मला कळलंच नाही. कारण की परवा मी दारीवरती होती ना, त्यामुळे 2 दिवस झाले ते कंटाळा आले ते. हो मित्रांनो, दारी तिने एकटीने पहिल्यांदा धरलेत. छान. चहा पण मस्त झालेला आहे मित्रांनो. तर पटकन आम्ही नाश्ता करून घेते. आहो जाणार आहे कामाला. मग मी चपाती आणि भोपळ्याची भाजी करणार आहे मित्रांनो. तर तुम्ही असेच व्हिडिओमध्ये बनवून राहा. अजून मला दोन स्वयंपाक करायचे म्हणजे 2 चपाती आणि भाजी करायची. हां. भोपळ्याची भाजी तर लय भारी करते मित्रांनो माहिती का तुम्हाला. इतकी भारी भोपळ्याची भाजी करते म्हणून तिला मी खास भोपळं करायला लावलं आज भाजी. हॅलो मित्रांनो, हे बघा आमच्या 2 फॅमिली वाढलेला आहे चुलीवरचे पोहे खायला. म्हणजे मी बोलावला होता स्पेशल कारण की मी पहिल्यांदा चुलीवर पोहे केलात. तर कसं वाटतंय लतानानी, कसं वाटतंय चुलीवरचं? मी सांगतो आधी सगळ्यात आधी चांगलं वाटतंय. व्हिडिओ करायचा. आता मी सांगतो ऐका. व्हिडिओ मधले रेग्युलर कंटेस्टंट नवनाथ आठवळे आणि कधीतरी व्हिडिओ मध्ये दिसणारे आमचे लता नानी, सासूबाई, मोठ्या सासूबाई, शिल्पाची सासूबाई, आमची छोटी मम्मी म्हणायचं. हो बरोबर. आणि मित्रांनो आमचे दादा म्हणजे त्यांना मी आधीच सांगितलं होतं की तुम्ही या पोहे तुमच्या वाटण्याचे पोहे करते. मी तुम्हाला म्हणलं होतं की नाही आधीच, मग तुम्ही असं का म्हणताय. बघा मित्रांनो आमचे व्हिडिओ काढणार आहे असं झालं. व्हिडिओ काढायला नाही म्हणलं होतं मी. झालं. तर चला मित्रांनो सगळेजण पोहे खाऊन आपले आपले कामात गेले ते. आणि आता मी भाजी आणि चपाती करणार आहे मित्रांनो. हे बघू शकता. आता परत मला चूल पेटवावं लागेल. आणि मित्रांनो ये वही कढ़ाई है जिसमें मैंने पोहा बनाया था, तो इसी में अभी सब्जी बनाना है. पहले तेल, परत मित्रांनो बघा आता जिरी टाकते थोडासा, मग लसूण, आणि हे जे भोपळ्याची भाजी तुम्ही बघतात ना, हे भोपळ्याची भाजी मी सकाळी कापून चांगलं धुवून
टमॅटो आणि भाजी सगळं धुवून मग मी इकडं ढाकून आणलेलं होते भाजी करायला मित्रांनो. नाही तर परत तुम्ही म्हणतील की ताईंनी भाजी धुतलं की नाही. अरे मम्मी मित्रांनो, जाळ एवढं जोरात चाललेलं आहे की माझं बघा इथं लसूण जळून गेला. हे बघा, जेव्हा आपण म्हणते ना चूल पेटत नाही पेटल्यानंतर तर आपल्याला अपने को संभालना नहीं आता, ऐसे होता है. मित्रांनो, तरी लसूण जळून गेलं थोडंसं, तर काही हरकत नाही आहे. आहोला आवडतं. तर मित्रांनो, ह्याला आता ढाकून ठेवते. हळूहळू आपली भाजी शिजल. मित्रांनो, खरं सांगू तर मेरे से नहीं होगा मम्मी, मेरे से कभी नहीं होगा चूल्हे पे कंटिन्यू खाना बनाना. तो आज के दिन ही बनाना, इसकी वजह से मैं बना रही हूँ. आणि आहो सांगितलंय की संध्याकाळी गॅस भरून आणणार आहे, तर संध्याकाळीपासून आपले गॅसवर खाना बनणार आहे. मित्रांनो, माझ्याशी नाही होणार आहे, हे कंटिन्यू नाही होणार. कधीतरी जर म्हणलं तर मी स्वयंपाक करेन. बाकी शेतातलं काम, कुठलं काम सांगा मी करेन, पण चुलीवर स्वयंपाक म्हणलं तर नको मम्मी, नको मला. बाकी सगळं काम तुम्ही तर बघताय मित्रांनो, शेतातलं काम मी सगळं करत असते. आणि चुलीवर स्वयंपाक आई करतात, पण आईला प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आई नाही करू शकत. तर मी आता स्वयंपाक करत आहे. आणि आता मित्रांनो, सगळेजण आपले आपल्या कामात गेले ते, तर मी निवांत स्वयंपाक करणार आहे. आणि नाश्ता तर झालेला आहे. आणि आहो दुपारी येणार आहे 2 वाजता मित्रांनो, कारण की आहोचं लागण जे घेतलेलं होते ना, निम्मा राहिलेला आहे बेनं दाबायचे. तर आहो म्हणले ते जोपर्यंत तू स्वयंपाक करशील तोपर्यंत मी बेनं दाबून येईल घरी. तर आहो बेनं दाबून घरी येणार आहे, मग जेवण करणार आहे. मग मी आणि आहो जाणार आहे दुसऱ्याच्या शेतात औषध मारायला. तर मी पटकन स्वयंपाक करून घेते आणि जे काम असेल माझं आवरून घेते, मग नंतर मी जाणार आहे औषध मारायला. भाजी शिजलेला आहे मित्रांनो, ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचे आता. वारा पण भरपूर आहे मित्रांनो, त्यामुळे जाळ चाललेला आहे इकडं तिकडं, त्यामुळे मी भाजते सारखं. पळी पण बारीक आहे, त्यामुळे आच लागतंय. तर ह्याच्यात एक पळी अजून तेल टाकायचे मला, कारण की आम्हाला तरीची भाजी खूप आवडतात. आता ह्याला 5 मिनटं अजून मित्रांनो, 5 मिनटं फक्त ह्याला शेंगदाण्याचं कूट शिजवून घ्यायचे आणि मग लगेच भाजी उतरवायची आणि चपाती करायची. तर फायनली मित्रांनो, आता माझं स्वयंपाक
तयार झालेला आहे, म्हणजे स्वयंपाक बनवून झालेला आहे मित्रांनो. हे बघू शकता, इकडं चूल पण मी बुझवून दिलेला आहे, म्हणजे आग बुझा दिया है. आणि आता मी चालले ते आता स्वयंपाक घरात घेऊन चपाती आणि भोपळ्याची भाजी केलेला आहे मित्रांनो. खूप अवघड आहे, म्हणजे हे चुलीवर स्वयंपाक करायला सोपं नसते माझी बहिणींनो. खरंच जे चुलीवर स्वयंपाक करत असाल ना त्यांनाच माहिती आहे. मी तर पहिल्यांदाच पूर्ण स्वयंपाक केला, म्हणजे पोहे, चहा, चपाती, भोपळ्याची भाजी, म्हणजे एवढं सगळं केल्यानंतर मला कळलं. ह्याच्या आधी आहो माझ्यासोबत बसत होते चुलीपाशी, म्हणजे मदत करायला. कधीतरी तर मदत करत होते, कधीतरी तर तेच स्वयंपाक करायचे आणि मी चपाती लाटून द्यायचे, किंवा मी त्यांच्या म्हणजे आम्ही दोघं मिळून स्वयंपाक करत होते चुलीवर. आणि तसं तर मित्रांनो आमच्या गॅसवरच स्वयंपाक होतात आणि चुलीवर कधीतरी स्वयंपाक करत असते. ह्याच्या आधी आमच्याकडे गॅस नव्हता, तेव्हा आम्ही चुलीवर स्वयंपाक करायचे. तेव्हा आम्ही व्हिडिओ नव्हतं बनवत आणि चॅनल पण नव्हता आमच्या. तर आता जेव्हा आमचे गॅस संपल्यानंतर तेव्हा आम्ही चुलीवर स्वयंपाक करणार आहे. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला सगळ्यात आधी तुम्हाला मी आपले जे स्वयंपाक केलेलं आहे ते दाखवते. इकडे बघा मित्रांनो, हे चपाती, टोपलं भरून चपाती आहे मित्रांनो, गरमागरम. हे बघा, तुम्हाला वाटत असेल ताईंनी तुम्हाला वाटत असेल ताईंनी चपाती केलाय. ताई चपाती केली, बट चपाती फुगलं नाही. तर मित्रांनो चपाती फुगता, पण हे पळी जे आहे ना, तुम्हाला तिकडे मी घासायला ठेवलं उलतानाने मला जमत नाही. तर मी जसं फुगायला लागलं चपाती की मी असं पलटत आहे ना, जेव्हा पलट दिला ना तेव्हा चपातीचं जे फुगलेलं असते ते फुटून जातात. फुटल्यानंतर मग चपाती फुगत नाही. तरी चपाती एकदम मऊ आहे. हे बघा मित्रांनो, हे बघा एकदम मऊ चपाती आहे. जर चपाती फुगलं नाही तर काय झालं, पण एकदम मऊ मऊ दिसतंय, हे बघू शकता. तर चपाती हे बघा 1-2 चपात्या जळून गेलाय, करपलेला आहे, तरी आमच्या आहोला आवडतात. आणि इकडं भाजी आहे मित्रांनो, हे बघा भोपळ्याची मस्तपैकी भाजी. हे बघा मित्रांनो, हे भोपळ्याची भाजी एकदम मस्तपैकी बनवलेलं आहे. इकडं करपलेला आहे थोडासा. तर मित्रांनो कोणाला किसको करपलेला भाजी पसंद है. माझे आहोला तर करपलेला भाजी, चपाती, भात जे काही असेल करपलेला म्हणजे थोडासा जळलेला खूप आवडतात. त्यामुळे मला काही टेन्शन नाही आहे, जर जळून गेला तरी आहोला आवडतात. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आय होप तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नको. कमेंट करून सांगा की आजचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं. मला स्वयंपाक करायला येतात की नाही चुलीवर, नक्की कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. आणि UP एंड महाराष्ट्र कपल जोडीला जास्तीत जास्त सपोर्ट करा. थँक्यू सो मच. तुम्ही आमचे व्हिडिओ पूर्ण बघताय आणि छान छान कमेंट करते, त्याबद्दल मनापासून धन्यवाद, आभार. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्थ राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय 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 मित्रांनो.